ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होती सायलीपासून. तर आता इथे सायली आवरून येते बाथरूममधून बाहेर. मग आता ती आपली केस बघत असते आणि ड्रेसिंग टेबल समोर जाऊन थांबते. तर आता तिला एक बुके दिसतो आणि आता त्या बुकेमध्ये एक नोट असते. तर आता सायली तो बुके उचलते आणि ती नोट सुद्धा ती उचलते आणि आता त्या नोटमध्ये लिहिलेलं असतं, माझ्या आयुष्यातल्या खास माणसासाठी ही खास फुलं, असं लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो त्याच्यामध्ये. तर आता सायली बघते आणि म्हणते, "काय झालंय? ह्यानं आज नक्की फुलं वगैरे ठेवलेत," असं म्हणते आता सायली आणि आता ती लाजते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत त्याच्या गुंडांना पैसे देतो आणि एक-एक गट्टा तो देतो दोघांनाही. लगेच दात नका मिचकू, काम झालं की सगळे पैसे तुमचे, असं म्हणत होता मैपत. आणि जर का काम नाही झालं तर हे दात पाडीन आणि तुमच्या छतावर टाकेन, असं म्हणत होता मैपत. साधीच तर गोष्ट आहे, फक्त पाठ लागायचं आहे एका बाईच्या, असं म्हणतो होता तो गुंड. तर आता मैपत म्हणतो, ती साधी-सुधी पोर आहे. अर्जुन सुभेदारची बहीण आहे, असं म्हणतो होता मैपत. ती घरातनं बाहेर पडल्यावर कुठे-कुठे जाती, तिच्या पाठी-पाठी जायचं. भीतीने चक्कर येऊन पडली पाहिजे ती, असं म्हणत होता मैपत. आणि जर का तुम्हाला कोणी बघितलं तर त्याला तिथेच आडवा करा आणि कापून काढा, असं म्हणत होता मैपत. हो साहेब, काम झालं की तुम्हाला फोन करतो, असं म्हणत होता त्याचे ते गुंड. तर आता मैपत म्हणतो, आता जा ना, का दारू पिणार माझ्यासोबत बसून, असं म्हणत होता मैपत. तर आता ते गुंड त्याचे निघून जातात बघा प्रेक्षक हो. काय बोलली होती अर्जुन सुभेदारची बायको, माझ्या घरातल्या कोणालाही माणसाच्या वाटेला जायचं नाही, असं म्हणत होता मैपत. आता बघू वहिनी कुणाकुणाला वाचवतील, असं म्हणतो आता मैपत. आणि आता तो आपला दारू पितो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवले आणि आता इथे सायली बुके घेऊन खाली येते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली किचनमध्ये जाते. तर प्रताप म्हणतो, सायली कुठे निघालीस, असं म्हणतो प्रताप. बाबा माफ करा, आज मला उठायला जरा वेळ झाला, पटकन नाश्त्याची तयारी करते, असं म्हणते आता सायली. हे ते काय नाही, बस बस, असं म्हणत होता प्रताप. पण माझी सगळी कामं आहेत ना अजून, असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना म्हणते, सायली तुला ऐकू नाही आलं, असं म्हणते आता कल्पना. ये आणि बस बघू, असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, तू येऊन बस इथे. तर आता सायली बसते बघा प्रेक्षक हो त्या खुर्चीवर. तर आता इथे विमल पण गुलाब घेऊन थांबलेली असते. विमल तू सुद्धा ये ग, असं म्हणते आता कल्पना. सायलीला की नाही अख्खं कुटुंब एकत्र असलेलं खूप आवडतं, असं म्हणते आता कल्पना. हो, असं म्हणते आता विमल. आणि आता विमल चहा वगैरे घेऊन येते बघा प्रेक्षक हो. हो, आई मला हे सगळं आवडतं, पण खायच्या वेळी मी पटकन काम करून येते, असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना आणि प्रताप तिला ओरडतात परत बस म्हणून. तर आता अर्जुन म्हणतो, "बस ना." तर आता तिला तो खुणवतो का प्रेक्षक हो. तर आता बुके काय, असं म्हणतो तो. तर आता सायली त्या बुकेकडे बघते. तर आता कल्पना आणि प्रताप सुद्धा त्यांच्याकडे बघतात, की ते डोळ्यातून बोलत असतात म्हणून. मग गायीच्या वेळेत नवऱ्याला नजरेने थँक बोललेलं चालतंय का, असं म्हणतो आता प्रताप. तर आता इथे अर्जुन आणि सायली बघतात प्रतापकडे आणि आता ते दोघंही लाजतात बघा प्रेक्षक हो. तर आता सायली लाजते खूप आणि आता अर्जुन सुद्धा लाजतो. असू द्या हो, असं म्हणते आता कल्पना. आपण ना काही बघितलंच नाही आहे, असं आपण दाखवूया, असं म्हणते आता कल्पना. आणि आता प्रताप डोळे बंद करून दाखवतो, नाटक करतोय सायली, असं म्हणते आता कल्पना. मी काय बघितलं नाही हा, असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली खूप लाजते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता चालत असते आणि आता ती रस्ता क्रॉस करत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता मैपतची माणसं मात्र तिथे लपलेली असतात. तर आता ते बघतात आपला फोन आणि बघतात की हे तर अस्मिता आहे, कारण आता ते फोटो बघतात तिचा. तर आता अस्मिता म्हणते, ऑटो ऑटो MG रोड, असं म्हणते आता अस्मिता. तर आता रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते बघा ती प्रेक्षक हो. तर आता कुठलाच रिक्षावाला थांबत नसतो. तर आता तेवढ्यातच अस्मिताला मेसेज येतो अर्जुनचा, लवकर घरी ये, आज आपण सायली डे सेलिब्रेट करणार आहोत. तिच्यासाठी तिला आवडतील अशा गोष्टी अरेंज करायच्या आहेत. लवकरात लवकर घरी ये, असं म्हणून अर्जुनने मेसेज पाठवलेला असतो अस्मिताला. तर आता लवकरात लवकर सेलिब्रेट करायला घरी जायला हवं, असं म्हणते आता अस्मिता. आणि ती एक्सायटेड होते बघा प्रेक्षक हो. ऑटो ऑटो म्हणत असते आता अस्मिता. एकही रिक्षा थांबत नाही आहे. काम करते, पुढच्या चौकात जाऊन ऑटो पकडते, असं म्हणते आता अस्मिता. तर आता अस्मिता चालते आणि जाते तिथून. तर आता मैपतचे गुंड तिच्या पाठीमागनं पाठलाग करत असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सुभेदारांच्या घरामध्ये विमल आता चहा आणून देते आणि त्याच्यामध्ये पण गुलाबाची फुलं असतात बघा प्रेक्षक हो. तर आता सायली बघते की इथे पण गुलाबाची फुलं, आता ही फुलं कुणासाठी, असं म्हणते आता सायली. कुणासाठी म्हणजे, असं म्हणतो होता अर्जुन. ही फुलं पण तुझ्याचसाठी, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली म्हणते, अहो पण तुम्ही मला खोलीत दिलीत ना हे बुके, असं म्हणते आता सायली. अगं ही फुलं आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी, असं म्हणतो आता प्रताप. तर सायली खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन म्हणतो घे. तर आता विमल मात्र चहा आणलेली असते. पण कशासाठी, असं म्हणते आता सायली. काय खास आहे का? तर आता अर्जुन म्हणतो खास.
तर आता प्रताप कल्पना बोलणारच असतात. तर आता अर्जुन म्हणतो, आज आहे तर सगळेच म्हणतात आता सायली डे. तर आता सायली म्हणते, सायली डे अगं आज ना तुझा दिवस आहे सायली, असं म्हणते आता कल्पना. म्हणजे कसं आहे ना, तू आज फक्त आराम करायचंस असं म्हणते आता कल्पना. आणि आज आम्ही जे काय करू ना ते सगळं तुझ्यासाठी करणार आहोत असं म्हणते आता कल्पना. आणि प्रताप पण म्हणतो हो, आणि अर्जुन पण म्हणतो हो, आणि हो असं म्हणते आता कल्पना. त्या ट्रेमध्ये सुद्धा एक गंमत आहे, बघ बघ असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली उघडते तो ट्रे आणि बघते तर काय, तर त्याच्यामध्ये चहा असतो. तर आता सायली म्हणते चहा. तर आता ती बघते सगळे कप, तर त्याच्यामध्ये चहा असतो बघा प्रेक्षक हो. काय एवढे चहाचे कप कुणासाठी आहेत असं म्हणते आता सायली. तुला चहा आवडतो ना, त्यामुळे आज आम्ही सगळे चहाच पिणार आहे असं म्हणतो आता प्रताप. तर आता सगळेजण नॉड करतात बघा प्रेक्षक हो. बाबा हो, पण तुम्ही सगळे कॉफी पिता ना असं म्हणते आता सायली. मग माझ्यासाठी चहा पिणार आहात असं म्हणते आता सायली. तुला पण काही गोष्टी आवडत नसतील ना असं म्हणते आता कल्पना. पण त्या आम्हाला आवडतात म्हणून तू बनवतेस की नाही असं म्हणते आता कल्पना. आणि खातेसही असं म्हणते आता कल्पना. मग एक दिवस आम्हाला पण तसं करू दे की असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो हो ना. तर आता सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन म्हणतो हो. तर आता सायली खूप भावुक होते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती चहाचा कप घेते. आणि आता अर्जुन सुद्धा चहाचा कप घेतो. तर आता कल्पना आणि प्रताप सुद्धा एक एक चहाचा कप घेतात. आणि आता विमल तिथून निघून जाते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे अस्मिता छत्री घेऊन चालत असते आणि ती माणसं तिचा पाठलाग करतच असतात बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिताला डाऊट येतो आणि आता ती इकडे तिकडे बघत असते. आणि बघितलं तर काय, वळून तीच माणसं दोन्ही येत असतात तिच्या पाठीमागे. तर आता अस्मिता मात्र बिंदास चालत असते रस्त्यावरून आणि तिला काही माहीतच नसतं की ती लोक तिचा पाठलाग करत आहेत म्हणून. तर आता ती माणसं खुणावतात एकमेकांना आणि आता ती उलट्या बाजूने बघतात बघा. तर आता अस्मिता वळून बघते तर ती माणसंच असतात तिच्या पाठीमागे. तर आता ती परत पुढे जाते आणि आता ती बिंदासपणे आपलं चालत असते. तर आता ती परत पाठीमागे बघते तर तीच दोन माणसं तिला दिसतात बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिताला जरा डाऊट यायला लागतो की हीच दोन माणसं कसं काय माझ्या पाठीमागे अजून असू शकतात असं म्हणून तिला वाटायला लागतं बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला भीतीही वाटायला लागते. तर आता तिला डाऊट यायला लागतो की ती माणसं तिच्याच पाठलाग करतायत म्हणून. आणि आता ती ओळून ओळून बघत असते बघा प्रेक्षक हो सारखं की कोण आहेत ही लोक म्हणून. आणि आता तीच दोन माणसं तिच्या पाठीमागेच असतात कायम. तर आता अस्मिता जरा घाबरून घाबरून चालायला लागते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती माणसं मात्र बघत असतात तिच्याकडे आणि पाठीमागे वळत असतात. तर आता अस्मिताला खूप टेन्शन यायला लागतं ही लोक का माझा पाठलाग करतायत म्हणून. मग आता ती जोरजोरात चालायला लागते बघा प्रेक्षक हो. माझा पाठलाग करतायत ही लोक म्हणून. तर आता इथे विमल पण येते. तर आता कल्पना म्हणते तिला इथे येऊन बस. तर आता विमल म्हणते मी इथेच ठीक आहे. तर आता विमल म्हणते इथेच बसते मी. अरे घेत ना तुझा चहा, तुझा फेवरेट आल्याचा चहा असं म्हणतो आता अर्जुन आणि सायलीला प्यायला लावतो. आणि मग आता सगळेजण चहाचा आस्वाद घेतात. तर आता प्रताप घेतो चहाचा घोट आणि म्हणतो वा, आज खास सासूने सुनेसाठी बनवलेला चहा जो आहे त्याला खूप वेगळीच चव आहे असं म्हणतो आता प्रताप. वाह असं म्हणतो आता प्रताप. बाबा असं म्हणते आता सायली, पण चहा असा पित नाहीत ना असं म्हणते आता सायली. मग आता सायली म्हणते मी दाखवते कसा चहा प्यायचा असतो तो. तर आता सायली तो कप मधला चहा ओतते त्या बशीमध्ये आणि आता ती फुर करून चहा पिते बघा प्रेक्षक हो. आणि असं प्यायचा म्हणून सांगते ती आता प्रतापला. बाप रे, किती घाण दाखवले खरंच. सून असं शिकवते सासऱ्याला, घाणेरडी पद्धत बाप रे. तर आता कल्पना आणि प्रताप एकदमच शॉक्ड होतात हे काय शिकवते म्हणून. मी बघतो हा असं म्हणत होता प्रताप. तर आता प्रताप सायलीच्या स्टाईलने चहा पितो बघा प्रेक्षक फुर्र करून. असं म्हणत होता प्रताप. हा असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो कसं काय पितेस तू असं. तर आता प्रताप म्हणतो ह्याची तर वेगळीच मजा आहे. बरं मी पण आता ट्राय करतो असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन पण बशीवरती चहा ओततो आणि आता तो पण ट्राय करायचा प्रयत्न करतो फुरकणून चहा प्यायचा. तर आता तोही फुर करतो बघा प्रेक्षक आणि आता तोही बशीतून चहा पितो आणि आवाज करत करत पितो. आता त्यालाही खूप आवडतं बघा प्रेक्षक हो. आणि तो म्हणतो तर आता सायली हसायला लागते. तर आता अर्जुन पण हसतो. छान आहे मम्मा, तू पण ट्राय कर असं म्हणत होता अर्जुन. तर आता कल्पना पण ट्राय करते बघा प्रेक्षक हो. तसंच फुर करून चहा प्यायचा. तर आता कल्पना सुद्धा फुर करून चहा पिते. तर आता सगळेच हसतात असं सगळं करून. तर आता सगळे खूप हसतात आणि आनंदात असतात. तर मस्त ना असं म्हणतो आता प्रताप. आता मी पण ट्राय करते असं म्हणते आता विमल. तर आता विमल पण ट्राय करते आणि पिते फुर करून. तर आता तिलाही खूप भारी लागतं आणि आता ती हसते. आपण एक काम करूया असं म्हणतो होता अर्जुन. आपण ना कॉम्पिटिशन ठेवूया असं म्हणतो होता अर्जुन.
कोण चहा पिताना सगळ्यात जोरात आवाज करू शकतो ही कॉम्पिटिशन असं म्हणत होता अर्जुन. हा पण ही कॉम्पिटिशन मात्र मी जिंकणार असं म्हणत होता प्रताप. नाही नाही हा असं म्हणते आता विमल, असा चहा मी रोज पिते त्यामुळे मी जिंकणार असं म्हणते आता विमल. बघू ना असं म्हणत होता प्रताप. थांब थांब असं म्हणत होता प्रताप. तर आता विमल आणि प्रतापमध्ये कॉम्पिटिशन चालू होते बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन पण कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो आणि आता इथे कल्पना आणि सायली सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात आणि सगळे आता फुर करून चहा पित असतात आणि सगळे हा हा करत असतात बघा प्रेक्षक हो आणि हसत असतात आणि खूप खुश असतात आता सगळेजण. तर आता अर्जुन म्हणतो वा मजा आली. तर आता अर्जुन म्हणतो ह्या कॉम्पिटिशनमध्ये कोणीही जिंकलेलं नाही आहे आणि कोणीही हरलेलंही नाही आहे. वी ऑल आर सेम असं म्हणत होता अर्जुन. असं म्हणत होता प्रताप. पण मला ह्या कॉम्पिटिशनमध्ये खूप धमाल आली आहे. मी काय म्हणतो असं म्हणत होता प्रताप. आपण दर आठवड्याला एकदा ही फुरके मारायची स्पर्धा घेऊनच टाकू असं म्हणतो होता प्रताप. तर आता नको हा बाबा, तुम्हाला सगळ्यांना हा सायली डे खूप महागात पडेल असं म्हणते आता सायली. आणि आता सायली म्हणते सगळेजण चहाचे कप द्या मी घेते. तर आता विमल म्हणते मी घेते, मी आहे ना असं म्हणते ती. तर आता विमल सगळ्यांचे कप चहा पिलेले जे असतात ना ते घेते आता आपल्या ट्रेमध्ये आणि आता ती आत जाते ठेवायला तो चहाचा कप. तर आता प्रताप अर्जुनकडे बघतो आणि खुणवतो. तर आता अर्जुन पण म्हणतो हो हो. तर आता मी आलो असं म्हणतो आता अर्जुन. कुठे निघाला तसं म्हणते तर सायली. आलो आलो असं म्हणतो आता अर्जुन. आणि मग आता अर्जुन आतमध्ये जातो. तर आता त्याच्याबरोबर प्रताप सुद्धा आत जातो. तर आता सायली आणि कल्पना बसलेले असतात. तर आता अस्मिता पळत पळत जात असते बघा प्रेक्षक हो. कारण आता तिला खूप भीती वाटलेली असते ना आणि आता ती दोन माणसं मात्र तिचा पिच्छा करत असतात आणि आता ती खूप जास्त घाबरत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती दोन माणसं मात्र तिच्या पाठीमागेच असतात, तिच्या पाठीवरच असतात. तर आता इथे अस्मिता मात्र खूप जास्त घाबरलेली असते आणि आता ती पळत असते जोर जोरात पळत असते आणि आता तिला खूप जास्त भीती पण वाटत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती रस्त्यावरनं येत असते आणि तिच्या पाठलाग करत असतात ती दोन माणसं. ती पण तिच्या पाठीमागे पळत असतात आणि आता इथे खूप भयानक सीन दाखवले प्रेक्षक हो. कारण आता खूपच घाबरलेलं दाखवलंय अस्मिताला. तर आता इथे सुभेदारांच्या घरामध्ये एक टेबल आणतात बघा प्रेक्षक हो. आणि आता तो टेबल आणून प्रताप ठेवतो. तर आता इथे अर्जुन काहीतरी आणलेला असतो झापून आणि आता तो ठेवतो टेबलवरती स्पेशली तुझ्यासाठी असं म्हणत होता अर्जुन. तर डॅन असं म्हणत होता प्रताप. तर आता त्याच्यामध्ये फुलं असतात बघा प्रेक्षक हो. तर आता सायली खूप खुश होते. आता ही फुलं कुणासाठी असं म्हणते आता सायली. तुझ्यासाठी असं म्हणत होता अर्जुन. तुला खूप आवडतात ना म्हणून मोगरा आणि चाफा असं म्हणत होता अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो सायली आज दिवसभर हा सुगंध तुझ्या अवतीभोवती राहील असं म्हणत होता प्रताप. आई असं म्हणते आता सायली. मी ह्यांचे गजरे बनवू असं म्हणते आता सायली. बनव तुला हवं ते कर असं म्हणते आता कल्पना. हा असं म्हणते आता सायली. आणि आता ती गजरे बनवायला घेते बघा प्रेक्षक हो मोगरा आणि चाफ्याच्या फुलांच्या. तर आता इथं अस्मिता मात्र खूप पळत असते बघा प्रेक्षक हो. घाबरून घाबरून त्या दोन माणसांना म्हणजेच त्या दोन गुंडांना ज्यांना मैपत पाठवलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता ती लोक पाठलाग करत असतात अस्मिताचा. तर आता अस्मिता मात्र लपते बघा प्रेक्षक हो पाठीमागे आणि आता ती माणसं मात्र शोधतच नाहीत तिला. तर आता इथे सायली म्हणते आई हा गजरा अस्मिता ताईंसाठी, त्यांच्या मोकळ्या केसांवरही छान दिसेल असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना म्हणते सायली अगं आज आपण तुझा दिवस साजरा करतोय ना, तरी तुझ्या मनामध्ये आपले विचार बाकीच्यांचेच हा असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते आई हा पहिला गजरा मी देवी आईला वाहते असं म्हणते आता सायली. आणि आता ती देवी आईकडे जाते गजरा घेऊन आणि आता ती पाय पडते देवाला. तर आता तो त्यातला एक गुंड पाठीमागे बघतो आणि आता तो अस्मिताला बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता परत पळून जाते तिथून. तर आता सायली परत येते इकडे आणि मग ती अजून एक गजरा घेते आणि हा गजरा तुमच्यासाठी असं म्हणून सायली आता कल्पनाला देते तो गजरा. आणि हा माझ्यासाठी असं म्हणते आता सायली. आणि आता ती तो एक गजरा माळते बघा प्रेक्षक हो. घ्या असं म्हणते आता सायली. तर आता सायली गजरा देते म्हणजे अर्जुन म्हणतो मला गजरा, मी काय करू गजरा घेऊन असं म्हणतो आता तो सायलीला बघा प्रेक्षक हो. तर आता सायली म्हणते मी तुम्हाला घालायला नाही सांगते, माझ्या केसात माळायला सांगते असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना आश्चर्य वाटतं तिला आणि आता ती बघते अर्जुनकडे. तर आता अर्जुन म्हणतो तू आज मला सगळ्यांसमोर गजरा माळायला सांगतेस असं म्हणतो आता अर्जुन. खूप पॉझिटिव्ह चेंज आलेत तुझ्यात तर असं म्हणतो आता अर्जुन. ग्रेट, काय हरकत आहे, मी माझ्या नवऱ्यालाच सांगते ना असं म्हणते आता सायली. अर्जुन तुला तर सायलीचं मन राखावंच लागेल बरं का असं म्हणते आता कल्पना. कल्पना असं म्हणतो आता प्रताप. हा गजरा जर मी तुझ्या केसात मळावा असं वाटत असेल ना तर सांगा मला असं म्हणतो आता प्रताप. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. मी एका पायावर तयार आहे असं म्हणतो आता प्रताप. गप्प बसा हो असं म्हणते आता कल्पना.
हे सगळं आता मुलांनी करायचं, तुमचं काय आपल्यामध्येच असं म्हणते आता कल्पना. अगं असं म्हणत होता प्रताप. अर्जुन असं म्हणते आता कल्पना. माळ माळ. सायलीच्या डोक्यामध्ये गजरा माळ असं म्हणते आता कल्पना. तर आता हसायला लागतं सगळे. ओके ॲज यू से असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन गजरा घेतो हातात. तर आता सायली लवकर देतच नाही बघा प्रेक्षक हो. तर अगं अगं असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली पळायला लागते बघा प्रेक्षक हो सगळीकडे. आणि आता अर्जुन तिच्या मागे पळत असतो आणि ती गजरा घेऊन पळत असते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळेजण बघत असतात हे सगळं. आणि अर्जुन मात्र गजरा घेण्यासाठी खूप पळत असतो बघा प्रेक्षक हो सायलीच्या पाठीमागे. तर आता सायली जाते सोफा सेटकडे आणि मग आता तिथे अर्जुन येतो आणि तिला पकडतो बघा तो प्रेक्षक हो. तर आता सायली त्याला गजरा देते. तर आता अर्जुन हातात घेतो ती माळ. तर आता अर्जुन सायलीच्या केसात माळतो माळ. तर आता तो तिच्याकडे बघत असतो बघा प्रेक्षक हो ती माळ माळताना. तर आता सायली तिच्याकडे बघते आणि हसते आता प्रेक्षक हो. तेवढ्यातच अस्मिता येते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती घाबरलेली असते खूप आणि आता ती म्हणते मम्मा म्हणून. तर आता सगळेजण तिच्याकडे घाबरून बघतात बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे समजतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे मैपतच्या घरी नागराज आलेला असतो आणि आता ते बघते बघा प्रेक्षक हो सुमन. दादा हा कोणाचा बंगला आहे असं विचारते ती एका माणसाला. तर आता सुमनला तो माणूस म्हणतो मैपत शिकरे. तर आता अर्जुन पळत पळत बाहेर येतो. ती गुंड आहेत का हो बाहेर असं म्हणते तर सायली. बाहेर कोणीच नाही असं म्हणतो अर्जुन. जेव्हा अस्मिताताई घाबरून घरी आल्या त्यावेळी मलाही माझ्या फोनवर ब्लँक कॉल आला होता असं म्हणते आता सायली. तो कॉल काय असं म्हणते आता कल्पना. तो कॉल आणि ते गुंडही मैपतचेच असणार असं म्हणते आता सायली. तर आता रिकॅप इथे संपतो बघा प्रेक्षक हो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.